संधी दिली का आपण मिळून प्रभूचा गौरव करावा. आणि हा दिवस महत्त्वाचा आपल्यासाठी, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आध्यात्मिकरित्या. आणि तेच आपण या ठिकाणी शिकू आणि त्यामध्ये खरा आनंद करू. चर्च प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण दुसरा आनंद तुमच्या कानावर तर ऐकू पडतोय, पण सत्य समजणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा जास्त फरक नाहीये. आणि तिथं पण तसंच होतं की इस्रायल अत्यंत जवळ होते, पण लांबचे लोक आले, मागी लोक आले आणि प्रभूचा गौरव करून गेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण जो खरा गौरव इस्रायलनी केला पाहिजे होता तो खरा गौरव त्यांना कळाला नाही. पण प्रभूची इच्छा आहे का खरं सत्य वचन लोकांना समजलं पाहिजे आणि खरा आनंद त्याच्या वाचनात आपण घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही पॅशनाईट होऊन या दिवशी आले, मला आवडलं, कारण आपल्याला महत्व पाहिजे प्रभूच्या प्रत्येक क्षणाचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा 24 आवर काम आहे, फॅमिली आहे, जॉब आहे, हे सगळं आहे, पण तू प्रभूचं प्रभूला दिलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे काही आहे ते प्रभूद्वारे आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज प्रभू त्याच्या वाचनातून पुन्हा एकदा आम्हाला शिकवल आणि अधिक आम्हाला त्याच्या जवळ घेईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण सर्व ख्रिसमस किंवा नाताळ हा खूप आनंदाने साजरा करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण आम्हाला माहिती आहे कोण जन्मला, येशू जन्मला. येशूनी जन्म घेतला. पण जन्म घेण्या अगोदर जी कंडिशन होती ती त्याकडे आपण लक्ष द्यावं ही प्रभूची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्हासाठी उद्याचा दिवस खूप जल्लोषाचा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण आदला जो दिवस होता हा खूप पेनफुल होता, त्रासदायी होता, वेदनादायक होता, आणि तो प्रवास त्यांनी केला. चर्च प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेणेकरून उद्या प्रभूला जन्म मिळणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि प्रभूची इच्छा आहे का जे मरियेने आणि योसेफने केलं तोच वाटा आम्हाला पण निवडायचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण त्यांची भूमिका खूप महत्वाची होती येशूला जन्म देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याचा जन्म आत्म्याने झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण तो प्रवास करणं आणि ती जागा शोधणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि हेच इथं आपण शिकणार आहोत की आम्हाला पण प्रत्येकाला आम्हामध्ये आध्यात्मिकरित्या येशूला जन्म द्यायचा, आणि जर जन्म दिलाय तर त्याला वाढवायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर जन्म दिला त्याला काय करायचं, वाढवायचं. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण प्रभूला असं नाही म्हणू शकत का वाढदिवस प्रभूचा आहे, त्याचं आयुष्य अल्फा आणि ओमेगा कसं आहे, अल्फा आणि ओमेगा, म्हणून त्याचं आयुष्य आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही, पण आध्यात्मिकरित्या आमच्यामध्ये येशूचं आयुष्य आम्ही कॅल्क्युलेट करू शकतो. काय आत्मिकरित्या ते आमच्यात वाढलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. का म्हणून हा फरक समजतोय. एखाद्याचा बर्थडे असेल तर आपण त्याला वाढदिवसाच्या कसल्या वाढदिवसाच्या शब्द वापरतो, वाढ. काय शब्द वापरतो, वाढ, म्हणजे तुझं आयुष्य काय हो वाढावं. पण प्रभू तो अल्फा आणि ओमेगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कमॉन, कळतंय आध्यात्मिकरित्या ते येशूचं आयुष्य आपल्यामध्ये वाढावं. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यांनी जन्म दिला नाही त्यांनी जन्म द्यावा, आणि ज्यांचा ऑलरेडी जन्म झाला येशूचा त्यांनी आपल्यामधला येशू वाढवावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आपण शिकणार आहोत का आदला दिवस जो होता हा प्रवास खूप दुःखदायी पण होता आणि आनंदमय पण होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काढूया ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान अध्याय 2 आणि 3 वचनापासून आपण सुरू करू. लूक शुभवर्तमान अध्याय 2 आणि 3 वचनापासून इव्हन जे ऑनलाईन ऐकतायत, लूक शुभवर्तमान अध्याय 2 आणि 3 वचनापासून स्लोली एक एक वचन ही शुभ वार्ता आपण ऐकूया. रीड करू. 3 वचन. तेव्हा सर्व लोक नावनिशी लिहून द्यायला आपापल्या गावी गेले. 4 वचन. आणि योसेफही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुदातील बेथलेम नावाचे जे दाविदाचे नगर तेथे गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातला व कुळातला होता. 5 वचन. मरिया त्याची लग्नाची बायको गरोदर असता तो तिच्या बरोबर आपली नावनिशी लिहून द्यायला तेथे गेला. 6 वचन. आणि असे झाले की ती दोघे तेथे असताना तिचे प्रसूतीचे दिवस भरले. 7 वचन. आणि ती आपला पहिला मुलगा प्रसवली, आणि तिने त्याला बाळंताने गुंडाळून गवानीत निजवले, कारण त्याला उतार शाळेत जागा नव्हती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळी स्टोरी आपण वाचली आणि आता एक गोष्टीकडे आपण आध्यात्मिकता लक्ष देऊ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण आज जन्म द्यायच्या आदल्या दिवशी आहोत.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या समय पण मरियेला आध्यात्मिकरित्या आणि शारीरिकरित्या कोणाला जन्म द्यायचा होता? येशूला येशूला जन्म द्यायचा होता. आणि त्या समयी ते लोक प्रवास करत होते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी आपला प्रवास सुरू केला. मे बी पहिले हा प्रवास थोडा दुःखदायी होता. येस. कसा होता? दुर्दैवी. किती लोक घोड्यावर बसलेले आहेत? कोणी घोड्यावर बसलंय का? म्हणजे मी का विचारतो, आम्हाला वाटतं की आपण रिलॅक्स बसतो. येस. रिलॅक्स कधीच बसत नाही. त्या घोड्याची पाठ नेहमी अशी होत राहते. येस. म्हणजे मी घोड्यावर बसलो म्हणून मला अनुभव आहे. मला असं वाटलं की आपण घोड्यावर बसून रिलॅक्स आलो, पण तो घोडा कंटिन्युअस आपला ढकलतो असा. तर सेम ती कशावर बसली होती? घोड्यावर बसली होती. गाढवावर. कशावर? गाढवावर. पण पाठचं सेम वर होती चर्च. स्टेबल तुम्ही बसू शकत नाही. आणि म्हणून ती प्रेग्नंट होती आणि त्या स्थितीमध्ये ती खडखड प्रवास करत होती चर्च. इतका हा प्रवास सोपा नव्हता, पण तरी देखील त्यांनी तो प्रवास केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रात्र दिवस ते लोक ट्रॅव्हल करत होते, कारण तसा फरमान निघाला होता आणि त्यांना नावनिशी करायची होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी शब्द वापरला पहिले का हा प्रवास आनंदमय पण होता आणि दुःखदायी पण होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसा होता? आनंदी पण आणि दुर्दैवी पण. हा, दोन्ही गोष्टी होत्या. त्यांच्या मनामध्ये जॉय पण होता आणि थोडंसं दुःख पण होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्याच्या मागचं कारण काय आणि आध्यात्मिकरित्या हे तुम्हाला कळावं, हे खूप सुंदर आहे. आणि याचं पण वर्णन पवित्र शास्त्रात नाहीये, परंतु स्कॉलर त्या गोष्टी मांडतात आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या ही माझी इच्छा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, अभ्यासक असं मांडतात की ही गोष्ट त्या समयी त्याबद्दल काय झालेली आहे, घडलेली आहे, पण बायबल त्या नमूद केलेल्या नाहीयेत. कारण बायबल लिहिताना नेहमी उद्देशून लिहिलंय. येस. जर आपण पवित्र शास्त्र वाचतो ना, जे शुभवर्तमान असतात ते असेच लिहिले नाहीत, कोणाच्या तरी प्रश्नाचं उत्तर दिलं जातंय. येस. आणि म्हणून त्याला धरूनच तो मेसेज दिला जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याच्या पलीकडे पण येशूच्या पण गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं मी जे बोललो? हे खूप समजून घ्या. त्या समय पत्र लिहिले किंवा शुभवर्तमान लिहिले, कोणाला तरी उद्देशून लिहिले किंवा त्यांचे प्रश्न जाणून ते लिहिले चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाऊल ज्यावेळेस कोणाला पत्र लिहायचा असंच नव्हतं लिहित. येस. त्याच्या कानापर्यंत त्या गोष्टी पोहोचायच्या, आत्म्यात त्याला ते प्रगट व्हायचं आणि त्यांना तो करेक्ट करण्यासाठी ते लिहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे अजूनही काही गोष्टी असतील त्या ठिकाणी. तसंच येशू बद्दल, मरिये बद्दल, योसेफ बद्दल अजूनही गोष्टी आहेत, पण त्या समयी त्यांना असं वाटतं नाही काही गरजेचं लिहावं, येस. म्हणून काही गोष्टी लिहिण्यात आलेल्या नाही, पण अभ्यासाकडे इतर पुस्तकात त्या समोर आणलेल्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, विषयाकडे येऊ. त्यांचा प्रवास आनंदमय पण होता आणि थोडा निराशमय पण होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला प्रवास निराशेत होता आणि नंतर ही निराशा आनंदामध्ये बदलली. येस. कशा प्रकारे? पहा, योसेफ जो होता ना, स्कॉलर असं लिहितात का तो एक चांगला तोरा, म्हणजे जे यहुदी लोकांचं धर्मशास्त्र आहे, चांगला अभ्यास करणारा होता. येस. आणि ज्याही त्या समयी जे रब्बी यायचे, देवाचे सेवक यायचे, गावात प्रार्थना भरायच्या, तो त्या प्रत्येक अटेंड करायचा. आणि कसं ना कसं तो पैसे गोळा करून जे काही स्क्रोल असतात, म्हणजे पवित्र शास्त्राची अशी प्रत नव्हती भेटत, लिहिलेले काही स्क्रोल असायचे, तो ते विकत घ्यायचा आणि ते काय करायचं, सतत वाचायचा. आणि म्हणून तो पवित्र शास्त्राचा चांगला जाणकार होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढची स्टोरी आम्हाला माहिती आहे की मरियेला देवाच्या दूतांनी प्रगट केलं. योसेफाच्या त्याचा साखरपुडा झाला होता. ज्यास योसेफाला ही गोष्ट साकळली, तो तयार नव्हता आणि तिला एकट्यात टाकावी त्याची इच्छा होती. येस. सगळ्यांसमोर तिला त्या गोष्टीचं प्रदर्शन करायचं नव्हतं, पण शेवटी प्रभूंनी त्याची भेट घेतली दूताने आणि त्याला स्पष्ट केलं की प्रभूकडून आहे. पण तरी पण त्याच्या मनात एक खंत होती का प्रभू जी भविष्यवाणी आहे येशू ख्रिस्ताच्या जन्माची, त्याप्रमाणे मरियेच्या माझ्या गोष्टी मॅच होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? कारण भविष्यवाणी याप्रमाणे होती. जर मिखाचं पुस्तक आपण काढलं, 5वा अध्याय 2रं वचन. ओके, आता ह्याच्यात रीड करू आपण 2रं वचन. आणि हे बेथलेम एफ्राता, तू यहुदाच्या हजारांमध्ये असायला लहान आहेस. कसा आहेस? लहान आहेस. आणि कोणाबद्दल बोललं? एफ्राता. बेथलेहेम. येस. कोणाबद्दल बोललं? बेथलेम. का बेथलेमा तू अगदी कसा आहेस? लहान आहे. कारण बेथलेमचं गोत्र हे यहुदासाठी ओळखलं. कोणासाठी? यहुदासाठी. हा, त्यासाठी ओळखलं होतं बेथलेमचं गोत्र. प्रेज द लॉर्ड. बेथलेम जे नगर होतं ना, हे यहुदी जे गोत्र होतं त्या ठिकाणी हे होतं, म्हणजे त्याची नावनिशी त्या ठिकाणी होती, म्हणजे ते त्या गावासाठी ओळखलं जात होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं भविष्यवाणी होती का जो तारणारा येईल त्याचा जन्म कुठं होणार? बेथलेम मध्ये. कम ऑन, नाही कळलं अजून? ही भविष्यवाणी आहे. कोणाच्या जन्माची? येशूच्या जन्माची. मी तुम्हाला अगदी उत्पत्तीच्या पुस्तकातून सांगितलं का तिथं तारणाची घोषणा झाली. येस.
त्याच बागेत कुणी तारणाची घोषणा केली? येशूने. येशूने. बरोबर आहे. नंतर मी तुम्हाला सांगितलं का याकोबनी सांगितलं शिलो येणार. कोणत्या गोत्रातून? यहुदाच्या. कोणत्या गोत्रातून? यहुदा. म्हणजे शांतीचा राजकुमार जो येईल तो यहुदाच्या गोत्रातून. इथं हे क्लिअर करण्यात येईल का तो नेमकं कोणत्या गावात जन्म घेईल. येस. एवढं स्पेसिफिक पवित्र शास्त्र टाइम टू टाइम ओपन होत गेलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले तारणारा येईल. कोणत्या गोत्रातून येईल? यहुदा. याकोब आपल्या मुलांना ब्लेस करताना यहुदाचा ज्यावेळेस मुलगा त्याच्या समोर आला यहुदा, त्याला ब्लेस केलं. म्हणला शिलो म्हणजे शांतीचा राजकुमार तुझ्यातून येणार. येस. हालेलुया. पण नेमका तो कोणत्या गावातून येणार? बेथलेम. बेथलेमात त्याचा जन्म होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा रीड कर सेम स्टार्टिंग पासून. दुसरा वचन. आणि हे बेथलेम एफ्राथा, तू यहुदाच्या हजारांमध्ये असायला लहान आहेस, हा तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला एक जण निघेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्यातून माझ्यासाठी अधिकारी व्हायला एक जण. निघेल. ही भविष्यवाणी होती. कोणासाठी? येशूची. कमा जोरात बोला. कोणासाठी? येशूची. आता परमेश्वर बोलतोय येस. योसेफाशी आणि म्हणतो का ऐक, हे पवित्र आत्म्याकडून आहे, हा तारणारा आहे, हा मसीहा, तुम्ही ज्याची वाट बघता तो हाच आहे. येस. आणि योसेफ अभ्यास करणारा पवित्र शास्त्र, येस. तो म्हणतो अरे असं लिहिलंच नाही येस. का तो नाझरेत मधून येईल, त्याचा जन्म नाझरेत मध्ये होईल असं लिहिलेलं नाही. जन्म कुठे होणार आहे? बेथलेम. तो कन्फ्युज होता चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जे सांगतोय समजतंय? बेथलेम योसेफ तयार झाला येस. का त्या लेकराला जन्म द्यायचा, येस. मी तिला ऍक्सेप्ट करणार. पण मनात एक चुटपुट होती का तारणारा जन्म घेईल तर कुठून घेईल? बेथलेम मध्ये. बेथलेम. कुठून घेईल? बेथलेम. आणि आम्ही कुठं राहतो? नाझीर मध्ये. कसं काय पॉसिबल आहे? हे सतत त्याच्या मनात चालायचं. येस. बोलून दाखवत नव्हता पण हे त्याच्या मनात चालायचं. चालायचं. आणि तो भविष्यवक्तांचे स्क्रोल आणून वाचायचं का काही गडबड आहे का, काही गडबड आहे. कारण ते टॅलीच नव्हतं होत. त्याला वाटायचं का असं कसं काय होऊ शकतं, प्रभू तो बोलतो मग काय गडबड आहे हे त्याला समजत नव्हतं. आणि Yes. अचानक आपण इथं वाचलं दुसऱ्या अध्यायामध्ये. लूक काढ पुन्हा, लूक दुसरा अध्याय पहिल्या वचनापासून वाच. पहिलं वचन. आणि त्या दिवसामध्ये असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहावी अशी कैसर आगुस्त याची आज्ञा झाली. अचानक त्यांनी एक फरमान काढला का नावनिशी करायची. येस. जो ज्या गोत्राचा असेल त्यांनी आपल्या मूळ गावात जाऊन आपल्या नावाची नोंद करून यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फरमान कंपल्सरी होतं. कारण मे बी ती प्रेग्नंट असल्यामुळं अशा अनेक स्त्रिया असतील का त्यांनी तिथं म्हणले असतील का आम्हाला काहीतरी सबसिडी द्या, आम्ही असं नाही करू शकत. पण त्या ठिकाणी जी आज्ञा होती ती तुम्ही डावलू शकत नाही. नव्हते. आणि तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये असू द्या, तुम्हाला तुमच्या मूळ गावात जाऊन तुमची नाव नोंदणी करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग मरिया आणि योसेफ यांचं मूळ गाव कोणतं? बेथलेम. कोणतं होतं? बेथलेम. आणि फरमान आला का तुम्हाला तुमच्या मूळ गावात जायचं आणि तुमच्या नावाची नोंदणी करायची. मग तो अजून संतापला. येस. का? कारण माझी पत्नी कशी आहे प्रेग्नेंट आहे. आणि तिला असा प्रवास करायचा तो बी गाडवर बसून, हा इम्पॉसिबल आहे. येस. आणि म्हणून मनात दुःख होतं, निराशा होती. पण जड अंतकरणाने त्यांनी हा प्रवास काय केला? सुरू केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराशमय स्थितीमध्ये हा प्रवास त्यांनी सुरू केला होता कारण त्यांची इच्छा नव्हती हा प्रवास व्हावा. येस. पण जसा प्रवास चालत होता प्रभूकडे प्रार्थना चालत होती, प्रभू सुखरूप होऊ दे. कारण त्या प्रवासात तिला वेदना होत होत्या, त्रास होत होत्या. आणि जसा जसा समय जवळ जवळ येत होता अजून तिच्या वेदना वाढत चालल्या होत्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या स्थितीमध्ये त्याच्या अंतकरणात देवाने स्पर्श केला. येस. आणि पुन्हा त्याच्या मनात ते वचन फिरलं. कारण आपल्या मनात तर हाच प्रश्न होता का तारणारा जो जन्म घेईल तो नाझरेत मध्ये नाही, कुठं घेणार आहे? बेथलेम मध्ये. आणि तो तिथं स्टक झाला चर्च. Yes. त्याच्या हृदयाला एकदम स्पर्श झाला पवित्र आत्म्याचा का अरे परमेश्वरा तू जे बोलला ते राईट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी इतक्या दिवस कन्फ्युज होतो का जन्म नाझरेत मध्ये कसा होईल, हा जन्म इथं नाही बेथलेम मध्ये झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सुरुवातीचा प्रवास निराशमय होता कारण त्यांची इच्छा नव्हती का असा प्रवास त्यांनी करावं. Yes. पण जसं देवाचं वचन अंतरात्म्यात उघडलं ते लोक आनंदी झाले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आपण खडखड प्रवास करत नाहीये, आपण देवाचं वचन आपल्यात पूर्ण करत आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि म्हणून नंतर त्यांची निराशा निघून गेली आणि त्यांच्यामध्ये आनंद आला का आपण राईट दिशेने चाललोय आणि इथं प्रभूचा गौरव होणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च? वचन कधी कधी असतं आपल्यामध्ये पण लवकर ओपन होत नाही. पण जास्त ओपन होतं हृदयामध्ये आनंद येतो चर्च. येस. त्याच्या मनात सतत ते प्रश्न असायचे का प्रभू बेथलेम पाहिजे, बेथलेम पाहिजे. जस्ट नावनिशीचं फरमान झालं तो पहिले निराश होता पण ते वचन ओपन झालं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बरोबर त्या ठिकाणी ते काय झाले? पोहोचले. पोहोचले. पण प्रॉब्लेम असा होता का जो वेलकम प्रभूला भेटला पाहिजे होता तो बेथलेम मध्ये भेटला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अख्खे लोक
जे त्या गोत्रातले होते सर्व तिथं आले होते आणि गाव फुल व्हायच्या अगोदर बाहेरचा एरियाच फुल झाला होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणतात की लोकांची गर्दीची गर्दी होती गावाच्या बाहेरच. कुठं? गावाच्या कारण बाहेर आतमध्ये फुल हाऊस होतं. आतमध्ये फुल फुल हाऊस होतं आणि म्हणून लोकांनी रावट्या बांधल्या, झोपड्या बांधल्या आणि बाहेरच लोक काय करू लागले. राहू लागले. तरी या लोकांनी आतमध्ये जाऊन काय शोधण्याचा प्रयत्न केला. घर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून कोणाला जन्म देण्यात येईल. येशूला जन्म देण्यात प्रेज द येईल. लॉर्ड. हालेलुया. ते लोक आतमध्ये गेले. चर्च येस. मरियाच्या वेदना वाढतच चालल्या होत्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण टायमिंग जवळ होता, काहीच सोय नव्हती. डिलिव्हरी कुठं होणार, डिलिव्हरी कोण करणार, काहीच एक नियोजन नव्हतं. नाही. पेनफुल नाईट होती, पण ते लोक अपेक्षेने प्रत्येक घरात पाहिजे का कुठं तरी मरियेला स्थान मिळेल, तिच्यातला जो इश्यू आहे तो जन्म घेईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 भूमिका खूप महत्वाच्या आहे. कोण कोण आहे? मरी- योसेफ. योसेफ. मरिया आणि मरियाच्या गर्भात येशू. कम ऑन किती लोक? 3 लोक. कोण कोण? योसेफ, मरिया आणि येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, मरिया आहे ना चर्च आहे. येस. मरिया म्हणजे चर्च. योसेफ म्हणजे पास्टर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांचं काम आहे चर्च. मरिया म्हणजे चर्च आहे ना, त्याच्यातला इश्यू हा प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याला तिथं काय द्यावा, जन्म द्यावा. जन्म द्यावा. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते काय शोधत होते? जागा शोधत होते. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? मरिया म्हणजे कोण आहे? चर्च. आणि चर्चचा मस्तक कोण आहे? योसेफ. येशू. येशू. कोण आहे? येशू. आणि पास्टरचं, चर्चच्या लीडर्सचं आमचं काम आहे का चर्चचा जो इश्यू आहे याचा जन्म सर्वत्र लोकांमध्ये व्हावा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च निराशेची आणि खेदाची गोष्ट ही आहे का त्याला वॉर्म वेलकम द्यावा अशी स्थिती त्या ठिकाणी नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 रिझन आहे. येस. पहिलं कारण ते परिचित नाहीयेत, त्यांना माहित नाही कोणा जन्म होणार आहे. येशूचा. पण यावर आपण विश्वास ठेवू शकतो का? कारण ऑलरेडी काय लिहिली? भविष्यवाणी. भविष्यवाणी. काय आहे? भविष्यवाणी. पवित्र शास्त्रामध्ये भविष्यवाणी झालेली आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर भविष्यवाणी झाली तर हे तुमचं काम आहे का तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, ज्यावेळेस मागी लोक हेरोद राजाकडे गेले, कोणते लोक? मागी लोक. आणि त्यांनी प्रश्न विचारला, यहुदांचा राजा कुठे आहे? येस. यहुदांचा राजा कोठे आहे? कुठे आहे? तर त्यांनी इस्रायलचे जे लीडर्स लोक होते, एल्डर लोक, त्यांना बोलवलं येस. आणि म्हणले, अशी काही भविष्यवाणी का तुमचा राजा येणार आहे? ते म्हणले, हा येणार आहे. तो म्हणला कुठं? तो म्हणला बेथलेम मध्ये. येस. मग त्यांना माहित नव्हतं का चर्च? मग तयारी झाली पाहिजे होती का नाही? येस. कमान झाली पाहिजे होती का झाली नाही? पाहिजे. चर्च त्यांच्याकडे भविष्यवाणी होती पण त्यांच्याकडे टायमिंग परफेक्ट नव्हता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या लोकांनी बेथलेम सजवलं पाहिजे होतं. कोणाच्या गौरवासाठी? येशूच्या पण ते गौरवासाठी. असं दाखवतात की आम्हाला सत्य माहीतच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. योहान बाप्तिस्मा करणारा माहिती आहे सर्वांना? योहान बाप्तिस्मा करणारा ज्यास प्रभूने त्याला प्रगट केलं, त्यांनी अविश्वास दाखवला आणि म्हणून त्याची वाचा काय झाली? गेली बंद. चर्च. पण ज्यावेळेस मुलाला त्यांनी जन्म दिला, आशीर्वाद दिला, त्याची वाचा परत आली येस. आणि त्यांनी भविष्यवाणी केली, परत घोषणा केली का जो तारणारा येणार आहे देवाने ते शिंग पहिले उभारलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, वाचू या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी. मत्तय काढू, सॉरी लूक काढा. लूक फर्स्ट 67 आणि 68. लूक पहिला अध्याय 67, 68, 67, 68. 68 वचन. नाही, पहिले 67. 67 वचन. तेव्हा त्याचा बाप जकर्या पवित्र आत्म्याने भरला आणि तो भविष्य सांगताना म्हणाला. 68 वचन. इस्रायलाचा देव जो प्रभू तो धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी केली आहे. हा, पुढं 69 वचन. आणि त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यात आमच्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 गोष्टी आहेत चर्च. त्याची खंडणी केली आहे आणि तारणाचे शिंग उभारले. येस. म्हणजे मरियानी गर्भधारण केला. झखारियानी हे कन्फर्मेशन दिलं का ज्याची वाट आपण बघतोय तो कोणाच तरी गर्भात आलेला आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्रॉफिटिक होतं, हे भविष्यवाणी होतं, हे रिमाइंडर होतं. कोणाद्वारे? झखारियाद्वारे. कोणाद्वारे? जकार्याद्वारे. आणि झखारिया या भविष्यवाणीद्वारे लोकांना अलर्ट करत होता का रे बाबा, ज्याची वाट बघतोय तो मरियमध्ये आलाय, कोणतरी स्त्रीमध्ये
आलाय आणि जसं लिहिलंय बेथलेम मध्ये जन्म होईल, तर या लोकांचं काम होतं त्या भविष्यवाणीकडे लक्ष लावावं. येस. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. असं लिहिलंय 65 रीड कर, त्याचं 65 वचन. 65 वचन. आणि त्यांच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांना भय पडले. काय पडले? भय पडलं. आणि जस मागी लोक पण आले आणि त्यांनी जस विचारलं की यहुदाचा राजा कुठे आहे, त्यावेळेसही इस्रायलच्या लोकांमध्ये भय पडले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. मी सकाळी सांगितलं ना, परके लोक महिमा देणार आहेत. येस. कोणते लोक? परके लोक. परके लोक महिमा देणार आहेत, पण प्रभूची लोक प्रभूला गौरव देणारे नाहीये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचे लोक आणि प्रभूला महिमा दिला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागी लोक येऊन प्रभूचा पत्ता विचारतात. जकार्या तुमच्यापैकी एक आहे, तुमच्यातून भविष्यवाणी करतो, कन्फर्मेशन देतो, पण तरी देखील ते लोक प्रभूच्या तयारीसाठी झोपलेले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वॉर्म वेलकम पाहिजे होता. इस्रायल सजलं पाहिजे होतं. येस. का शांतीचा राजकुमार शिलो तारणारा, ज्याची वाट आम्ही पाहतोय, तो येत आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते असं दाखवतात की आम्ही अनअवेअर आहे, आम्हाला माहितच नाही नेमकं काय चाललंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, त्यांचे अंतकरण कठीण झालेत. सत्य माहित असून पण ते लोक सत्याकडे लक्ष देत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. आजही तेच आहे चर्च, सत्य माहित असून सत्याकडे लक्ष देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. फ्रेश एक्झाम्पल आहे. येस. इथं बाहेर, इथं आणि बाहेर. त्यांना पण सत्य माहित होतं का नाही? येस. माहित होतं. लक्ष दिलं? नाही. सेम इथं पण तारणाऱ्याबद्दल माहिती आहे का नाही माहित? येस. पण माहित ज्याप्रमाणे लक्ष दिलं पाहिजे लक्ष देत आहेत का? नाही. भलत्या गोष्टींनी त्या जागी ऑक्युपाय केल्यात चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑक्युपाय म्हणजे जो तिथं राहिला पाहिजे आणि ज्यांनी राज्य केलं पाहिजे तो राज्य करत नाहीये, भलत्या Yes. गोष्टी राज्य करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च, सत्य माहित असून सत्याकडे लक्ष लावत नाही. चर्च. आमचं पण तसं होऊ नये येस. इस्रायल सारखं. कसं? इस्रायल सारखं. सत्य माहित असून सत्याला नाकारू नका, त्याकडे Yes. लक्ष द्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सहज प्रगट होत नाही, याला देवाचा अनुग्रह लागतो. ज्याला प्रगट होतं त्याला महत्व पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला एवढं लाईटली घेऊ नका, येस. त्याला एवढं हलक्यात घेऊ नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्कॉलर लोकांना तो प्रगट होत नाही, हे त्याची महानता आहे. कामा साधारण लोकांना तो समजतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा त्याचा अनुग्रह आहे जो आमच्यावर तो ओतणी करतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्या लोकांनी जी तयारी केली पाहिजे होती ती त्यांनी केली नाही. का? कारण त्यांनी असं दाखवलं का आम्हाला माहितच नाही नेमकं काय घडणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या लोकांना अपेक्षा असेल मरियला आणि योसेफाला का वॉर्म वेलकम होईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करा ना, रस्त्यामध्ये क्लिअर होतं का रे भविष्यवाणी पूर्ण होती. Yes. आनंद असेल. कसा असेल? आनंद अरे असेल. टेन्शन घेऊ नको, देवाच्या आत्म्याचं वचन पूर्ण होतोय, काही टेन्शन नाही, आपला रूम भेटेल, सगळं नॉर्मल होईल. तिथं Yes. गेलं कंडिशन वेगळी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आत्म्यात चार्ज होतात त्यात काय काळजी नाही, देव करणार देव करणार असं वाटतं, पण काही काही तसं घडत नाही, तर मन पुन्हा निराशाकडे जातं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय. स्टार्टिंग खडखड प्रवास, मध्ये वचन ओपन झालं, आनंदमय प्रवास, पुन्हा टेन्शन, रूमच भेटत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते रूम शोधत होते चर्च, येस. पण त्यांना जागा मिळाली नाही. का? कारण जी जागा प्रभूच्या महिमेसाठी राखीव पाहिजे होती ती जागा ऑलरेडी दुसऱ्यांनी ऑक्युपाय करून ठेवली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? हा सेकंड पॉइंट आहे मेसेजचा. ऑक्युपाय हा शब्द मी वापरतो. ऑक्युपाय म्हणजे भरून. भरून नाही, म्हणजे जे त्याला त्यासाठी. पाहिजे होतं, जे राखीव पाहिजे होतं. कोणासाठी? येशूसाठी. ते दुसऱ्यानेच घेऊन टाकलं. येस. कोणी घेऊन टाकलं? दुसऱ्याने. बेथलेमचं काम होतं का तुमच्या तारणारा जन्म येईल. तुमचं काम होतं का तुम्ही आपली जागा राखीव ठेवावी. येस. कोणासाठी? येशूसाठी. पण ती जागा राखीव नव्हती. येस. का राखीव नव्हती? कारण सगळे कशाच्या मागे होते? पैशाच्या मागे. का? कारण एवढी कमाई होती, एवढे लोक येतात, लोक जागा शोधतात, मग आम्ही का मागं पडावं? आम्हाला जर एवढा मोबदला मिळतोय तर आम्ही ती जागा राखीव ठेवणार नाही, आम्ही स्वार्थासाठी ती जागा दुसऱ्याला देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो येशू आला पाहिजे होता ज्या घरात, ती जागा दुसऱ्यांनी ऑक्युपाय केली. येस. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय? सेम वे आपल्यात पण कोण आला पाहिजे? येशू आला पाहिजे. आध्यात्मिकरित्या प्रगटीकरणात असं लिहिलंय, तो दारापाशी उभा आहे. येस. तो दारापाशी उभा आहे. आणि काय ठोकत आहे? दार ठोकत आहे. तो दार ठोकत आहे चर्च. येस. 20 वचन. पहा, मी दारापाशी उभा आहे आणि ठोकीत आहे. येस, मी कुठं उभा आहे? दारापाशी उभा आहे. त्यावेळेस शारीरिक जन्म होता. कसा जन्म होता? शारीरिक जन्म. पण आज येशूला कसा जन्म घ्यायचा आहे? आत्मिकरित्या. आणि तो म्हणतो मी दारापाशी उभा आहे आणि मी दार Yes. ठोकत आहे. म्हणून आपण ख्रिसमससाठी थीम टाकले. नोव्हेंबर डिसेंबरचं जे वचन आहे आपल्या कॅलेंडरचं, ते वचन आहे चर्च.
येस येशूने म्हणतो माझा जन्म त्याही वेळेस झाला आणि आजही मला माझा जन्म परत घ्यायचा आहे येस आत्मिकरित्या. कसं? आणि म्हणून आत्मिकरित्या मी प्रत्येक दार ठोकतो का ते दार उघडावं आणि त्या Yes. आत्मी यावं आणि त्यांनी मला वेलकम करावं आणि मी तिथं आपलं ग्रहण जागा करावी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतंय? मी दारापाशी मी काय ठोकतोय? दार ठोकतोय. सेम योसेफ आणि मरिया प्रत्येक दार नॉक करत होते. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया योसेफ जायचा, मरिया प्रेग्नंट आहे, प्लीज तिला जागा द्या, कारण तिला त्या बाळाला काय द्यायचं आहे? जन्म द्यायचा आहे. पण चर्च त्यांनी त्या गोष्टीकडे व्हॅल्यू दिलं नाही. येस प्रेज द लॉर्ड. सेम वे आज चर्चचे ट्रॅक जात आहेत, सुवार्ता जातीये. या प्रार्थनेला या जेणेकरून तुमच्यात कोणा जन्म दिला जाईल. येशूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया मी पाहत होतो येताना डीजे बद्दल काही सिस्टर्स लोक बाहेर येऊन बघत होते असे एकदम थांबून. हेच प्रार्थनेला वेलकम केलं तेव्हा टाइम नाही, येस काय नाहीये, टाइम नाही. जमतच नाही, सवडच नाही, पाणी सुधरू देत नाही आणि हे आवाज बरोबर तुला बाहेर काढतात. कमॉन, कळतंय? जी जागा प्रभूसाठी राखीव पाहिजे ती जागा तुम्ही भलत्याला दिली चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, कळतंय? एकही घर त्यांना मिळालं नाही, त्यांना गोठा मिळाला. येस काय मिळाला? गोठा मिळाला. आणि तिथं प्राणी होते चर्च. येस आणि प्राणी अन्य जातीला दर्शवतात. येस कोणाला? अन्य जातीला. म्हणजे यहुदी लोकांच्या घरात जन्म झाला पाहिजे होता, पण तो प्राण्यामध्ये जन्म झाला. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, कळतं? मी जी स्टोरी सांगितली होती याकोबाची लग्नाची, लिया आणि राहेल. राहेलला वाटत होतं मला भेटावं, येस पण त्याला नाही भेटलं. कोणाला भेटलं? लियाला. लियाला. राहेल म्हणजे इस्रायल आहे. येस इस्रायलला ते भेटलं, नाही. पण ते लियाच्या वाटेला आलं. येस हालेलुया. सेम वे त्यांनी रिजेक्ट केलं, पण प्रभूने आम्हाला एक्सेप्ट केलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? आज प्रभूची इच्छा आहे का तुमच्यामध्ये ती जागा राखीव ठेवा. येस कोणासाठी? येशूसाठी. दुसरी जागा येईल, दुसरे Yes. लोक येतील, दुसऱ्या गोष्टी येतील आणि ती जागा ऑक्युपाय करायचं, घेण्याचा प्रयत्न करतील. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही स्ट्रिक्ट व्हावं का मला किती मोबदला भेटावं, मला काही भेटावं, मी ते ऍक्सेप्ट करणार नाही. ही जागा राखीव आहे माझ्या प्रभूसाठी. येस आमेन. आणि इथं फक्त प्रभूने जन्म घेतला पाहिजे. जर प्रभू जन्मलाय तर फक्त प्रभूच वाढला पाहिजे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? जर तुमच्यात प्रभूने जन्म घेतला नाही तर तुमचं घर प्रभूसाठी रिकामी ठेवा येस आणि ज्याच्यात जन्म झालाय तिथं दुसरी गोष्ट येऊ देऊ नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू याच मंदिरात गेला, कोणाचं घर होतं ते? देवाचं. कोणाचं? देवाचं. आणि तो म्हणतो परमेश्वरचं घर तुम्ही लुटाराची काय बनवली? गुहा बनवली. म्हणजे तिथं देवाचं वचन वाढलं पाहिजे, तिथं चमत्कार झाले पाहिजे, तिथं मिरॅकल झाले पाहिजे, पण तिथं बाजार भरला. ही गोष्ट प्रभूला आवडली नाही. तिथं प्रभू वाढत नाही, तिथं प्रभू खुंटतो चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून भविष्यामध्ये मिरॅकल मंदिरात नाही, पेत्रांनी मिरॅकल्स मंदिराच्या बाहेर केले. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, समजतंय? पेत्रांनी चमत्कार कुठं केला? बाहेर. आतमध्ये नाही केला चर्च, कारण Yes. आतमध्ये जर बाजार येतं, आत मिरॅकल नाही, मिरॅकल बाहेर होणार चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? ही जागा राखीव ठेवा. येस कोणासाठी? येशूसाठी. येशूसाठी जागा पाहिजे चर्च. जर तुमचं प्लेस वेकंट नाहीये, कारण प्रभू वाट बघतोय, दार नॉक करतोय का मला असं दार भेटल का तिथं येईल आणि माझा जीव विसावा घेईल त्या ठिकाणी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च वेकंट पाहिजे जागा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सत्य माहितीये का नाही? येस कमॉन, माहितीये का नाही? मग लक्ष दिलं पाहिजे का नाही? येस दिलं पाहिजे. आपलं काम आहे चर्च का आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण येशूचा जन्म होणं खूप गरजेचं आहे. Yes. कारण जिथं येशू आला तिथलं लाईफ चेंज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पीटर आपण शिकलो, पेत्राचं लाईफ चेंज. Yes. जक्काईचं लाईफ पाहिलं, जक्काईचं लाईफ चेंज. जे कोणी तुम्ही पवित्र शास्त्रात पहा, ज्यांच्या जीवनात येशू गेला, थोडा वेळ समय व्यतीत केला, त्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्म. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं निकेदमस मध्ये त्यावेळेस काम नाही झालं, पण निकेदमसनी पण नंतर चर्च सुरू केलं. येस पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त जे दुसरे पुस्तकं आहेत त्यांनी पण देवाची सेवा केली नंतर चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेट का नाही होण्या त्याच्यात उगवलं चर्च. देवाचं बी कधी व्यर्थ जात नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च? पण देवाची इच्छा आहे का जी मिस्टेक त्यांनी केली ती मिस्टेक आपण करू नये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ती नाईट पेनफुल नाईट होती मरिया आणि योसेफ साठी. येस एन्जॉय पण होता, कोणाला जन्म देणार आहेत, येशूला जन्म देणार ऍट द आहे. सेम टाइम वेदना पण होत होत्या का एकही डोर ओपन होत नाहीये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे कोणाला जन्म द्यावा, येशूला जन्म द्यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज येशूला आमच्यामध्ये जन्म द्यायचा आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमचं घर दुसऱ्या तर नाही घेतलं. येस कमॉन, तुमच्या जीवनात कोण जास्त वर्चस्व करत आहे? ती जागा प्रभूची आहे. येस तो समय प्रभूचा आहे, तो पैसा प्रभूचा आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं पहिलं प्रेम पण प्रभूच आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं. दे म्हणतो ही माझी जागा आहे पण दुसऱ्याने ऑक्युपाय केली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय तुमचा समय पण कोणाचा आहे देवाचा. पण तो म्हणतो दुसऱ्याने घेतला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं जीवन पण कोणाचं आहे देवाचा आहे. पण ते म्हणतो दुसरं चालवतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं सगळं हे परमेश्वराचं आहे पण ते Yes. म्हणतो दुसऱ्याला ऑक्युपाय, दुसऱ्याला घेऊ देऊ नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी राखीव ठेव कारण त्या प्रत्येकाचं माझ्या महिमेसाठी मी काहीतरी करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च देवाच्या हातात पडा राईट समय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय. प्रभूच्या हातात माती पडली, त्यांनी मातीचे डोळे बनवून टाकले चर्च. आंधळा व्यक्ती होता ना, त्याला काय नव्हते, डोळे नव्हते, हा त्याला डोळे नव्हते. प्रभूने काय उचलली, माती उचलली. जे प्रभूच्या हातात पडल ना प्रभू त्याला एक फाईन प्रोडक्ट येस. बनवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा समय चर्च. कारण जसा डिसेंबर येतो कोरोनाची न्यूज परत सुरू होती चर्च. येस. न्यूज जर तुम्ही पाहत असाल परत 30 न्यूज स्टार्ट झाल्या. परत तेच हा म्हणजे आता हे तसंच होतं. 3-4 वर्षापासून डिसेंबर आला रे आला की कोरोनाचे न्यूज स्टार्ट होतात. येस. पण जर येशू आपल्याकडे आहे तर आपला प्रवास सुखरूप होणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मध्ये आपला प्रवास सुखरूप सुखरूप होणार. देव सांभाळणार पण येशू पाहिजे चर्च. येस. आज जर येशूसाठी दार बंद आहे तर मग भविष्यात आम्ही कोणत्या दिवसाला पाहू हे आम्ही सांगू शकत नाही. नाही. पण जर येशू आमच्या बरोबर आहे हा प्रवास येशू बरोबर आहे तर मग चर्च भविष्यात आम्हाला कसली पण काळजी करायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज आपलं घर हे दुसऱ्याला ऑक्युपाय म्हणजे घेऊ देऊ नका. येस. हे रिझर्व ठेवा. कोणासाठी, येशूसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे रिझर्व पाहिजे चर्च. येस. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च आपलं लाईफ रिझर्व आहे. कोणासाठी, येशूसाठी. मला आजारीने पडायचंय, मला महिमा करायची. येस. तुम्ही काळजी घेतली पाहिजे स्वतःची. प्रेज द लॉर्ड. जे सेवा करणार आहेत, अरे घाल स्वेटर, मला काय नाही होत. अरे बाबा आजार ऑक्युपाय करेल ती जागा, देवाच्या गौरवाची जागा आहे ती. येस. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळतंय चर्च. कमॉन, मी प्रॅक्टिकल बोलतोय. तुमच्यात जिथं महिमा झाला पाहिजे तिथं कोण येऊन राहिलं त्यावेळेस, आजार येऊन राहिला. का आजाराला ऑक्युपाय करू दिलं नाही. तो आला, तो कसा आला, तू येऊ दिलंस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसऱ्याला ऑक्युपाय करू देऊ नका, काळजी घ्या. येस. हे शरीर प्रभूच्या महिमेचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च. तुम्ही स्वतःची काळजी, ज्यांना सेवा करायची आहे तुम्ही आजाराला ऑक्युपाय करू देऊ नका स्वतःला. का, मला देवाचं काम करायचंय. प्रेज द लॉर्ड. टायमावर मी मॅच मारलीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं खूप डीप मध्ये, नंतर जाऊ आपण. प्रेज द लॉर्ड. देवाचं ते प्रभूला राखीव ठेवा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे प्रभूसाठी रिझर्व राहील ते ब्लेस केलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्यांसाठी हा आनंदमय पण प्रवास होता आणि दुःखमय पण प्रवास होता चर्च. प्रेज द लॉर्ड. त्यांना वाटलं का असं एक वेलकम डोर आम्हाला भेटेल पण ते भेटलं नाही. पण काही हरकत नाही, गोठ्यामध्ये तर गोठ्यामध्ये त्यांनी तिथं जन्म घेतला आणि तो येशू वाढला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप महत्वाचं आहे. कुठं जन्म घेतला, गोठ्यात. गोठ्यात जन्म घेतला पण तो येशू काय झाला, वाढला. तो दबू शकला नाही, तो समजला नाही. सेम वे त्या येशूला जर आपल्यात आपण वाढवलं तर तो वाढत जाणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तो वाढला तर आपलं लाईफ पण ब्लेस होत जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फायदा आहे चर्च कोणाचा, आपला. मरियन योसेफाचं नाव सदैव घेतलं जाणार चर्च. येस. नेहमी त्यांचं नाव स्मरण असणार. कोणाचं, मरियन योसेफाचं. कारण Yes. त्यांनी त्या भूमिका त्या ठिकाणी केल्या चर्च. सेम भूमिकेत प्रभूने आपल्याला ठेवलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला येशूसाठी आपली जागा रिझर्व ठेवायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक तर ही भूमिका आहे. लीडर्स लोकांसाठी काय भूमिका आहे, मरिया कशी आहे, येशूला घेऊन ये. कारण ती चर्च कोण आहे, चर्च. आणि योसेफ म्हणजे आपण सर्व चर्च. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटेल पास्टर मग हे फक्त पास्टर पुरतं झालं. तुम्ही निवडलेला वंशज व राजकीय याजक आहात. आपण सर्व याजक आहोत. येस. हालेलुया. आपलं काम आहे चर्च का मरियेची डिलिव्हरी प्रत्येक घरात झाली पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक गावात झाली पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आमचं काम आहे चर्च. योसेफ पण गेला, प्रत्येक दार नॉक करत होता. येस. आणि आपण दार नॉक करायचा असतो. ते काय म्हणतील, योसेफाला पण म्हणले असतील नाही जागा, पण त्यांनी दार नॉक करायचं सोडलं नाही. आणि शेवटी त्याला जागा मिळाली चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यात तळमळ पाहिजे येशूला जन्म द्यायची, जागा भेटणार.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्या तळमळ आहे तर प्रभू रस्ता मोकळा करणार church. येस. आणि तो व्यक्ती जो येशूपासून दूर पळतो तो येशूकडे येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहीच वेळ जाणार नाही. त्याला काही डोर बंद सापडले पण एक ठिकाणी त्याला असा रस्ता भेटला की त्यांना ती जागा मिळाली church. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तळमळ पाहिजे. काय पाहिजे? तळमळ पाहिजे. तळमळ असेल रस्ता ओपन होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव ते करतो चर्च. येस. एक दोन देवाच्या महिमेसाठी सांगतो. एक ठिकाणी आम्हाला ते लोकर दिलं मेंढराचं आणि त्याची गादी बनवायची होती आम्हाला ती रजाई म्हणून त्या बनवायला दिल्या आम्ही आणि नंतर जायचंच विसरून गेलो कारण कामात बिझी होतो. शेवटी तोच घरी घेऊन आला आणि मग जसं तो घरी आला त्याने ते ठेवलं. इकड तिकडचे विषय गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि मग तो कुटुंबाच्या गोष्टी काय करू लागला बोलू लागला आणि मम्मी आमच्या स्टार्ट झाल्या आणि त्याला बरोबर सुवार्तेत घेऊन गेल्या चर्च. आणि तो सांगू लागला का माझ्या मुलीची हाल कशी आहेत, तिचा परिवार ब्लेस नाही. आणि त्या समय तो इतका भावूक झाला आणि तो म्हणला का नाही मी काही पण करल, मी पण प्रार्थनेला यायला तयार आहे. तर मी प्रभूला धन्यवाद दिलं का आम्ही बरं झालं त्याच्या दुकानावर नाही गेलो. येस. तिथंही बोलणं झालं नसतं. पण तो घरी आला, मम्मीने बसवलं आणि बोलणं सुरू झालं आणि बरोबर विषयाकडे आम्ही वळालो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या हृदयात जर तळमळ आहे का येशूला जन्म द्यायचा तर प्रभू लोक आणणार. येस. आणि उद्या ताजी गोष्ट होती, फराळ बनवणार आला होता. कोण? फराळ. फराळ तो बनवलं. शेवटी जायचं होतं, मम्मी बसल्या होत्या, बरोबर विषय निघाला आणि त्याचा मुलगा बोलायला सुरुवात झाला. तो म्हणला ऑर्डर येतात, मी हा म्हणतो मी जातच नाही, माझे पाय बांधलेत. तो काय म्हणला माझे पाय बांधले. माझा मोठा भाऊ आहे, 4 महिन्यापासून आम्ही ऑर्डर घेतो आणि तुमचे फोनच घेत नाही. आमची इच्छाच होत नाही की ऑर्डर आम्ही जाऊन कराव्यात, काही बंधन आहेत, काय करावं. आणि आम्ही त्यांना सांगितलं प्लीज कुठं या, प्रार्थनेला या, तुम्हासाठी प्रार्थना करू आणि परमेश्वर तुम्हाला फ्री करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तळमळ येणार जर येशूला जन्म द्यायची तर प्रभू लोक आणणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आपला शेड्यूल बिझी आहे, टाईट आहे, पण देव त्याचा गौरव करून घेतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या तळमळ होती योसेफ मध्ये का बाबा येशूला जन्म झालाच पाहिजे आणि त्याला जागा मिळालीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तळमळ आहे तर प्रभू रस्ता ओपन करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च आपली भूमिका आहे का येशूला जन्म द्यायचा आणि येशूला वाढवायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तळमळ आहे देव डोर ओपन करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च. खडखड प्रवास असेल पण जर इंटेन्शन राईट आहे प्रभू तुमची बेस सिद्धीस देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण स्वतः तो प्रवास केलाय. एक समय भिंगारला आपण गेलो, तिथं स्ट्रगल केला, पण जर आपलं पॅशन आहे का येशूचा जन्म लोकात झाला पाहिजे आणि येशू वाढला पाहिजे, देवा तुम्हासाठी पुन्हा डोर रिसेट करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाने पुन्हा आपल्याला ब्लेस केलं, आपल्याला उभारलं चर्च. येस. जे कोण आपण येशूचा जन्म लोकात द्यावा. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. तळमळ ठेवा आणि प्रभू तुमच्या लाईफमध्ये ते लोक घेऊन येतील का त्यांच्यात तुम्ही काम करावं आणि त्यांना खऱ्या प्रभूची ओळख करून द्यावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं आजचं वचन. समजतंय चर्च. 25 आपण एन्जॉय करतो पण आदला दिवस पेनफुल होता, खूप येस. स्ट्रेसवाला होता. काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, पण ते सगळं सफर केलं. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जन्म उत्सव करायला आवडतो चर्च. Yes. जन्म द्यायला खूप टफ लागतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. उद्या एन्जॉय करायला खूप आवडतं पण मरी असे म्हणतात आम्हाला विचारा येस. आदला दिवस कसा आहे. कसा आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्या भूमिकेत आम्हाला यायचं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येकाने ज्यांच्यात येशूचा जन्म झाला नाही आपल्यातली जागा प्रभूसाठी राखीव ठेवा. येस. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. ज्यांच्यात जन्म झालाय त्यांनी येशूला वाढवा येस. आणि दुसऱ्याला ती जागा घेऊ देऊ नका. जेणेकरून तुमच्यातला येशू थांबणार नाही, तो येशू वाढणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे चर्च का आम्हा प्रत्येकात येशू वाढावा आणि प्रभूचा महिमा व्हावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू असं करू का येणाऱ्या दिवसात आपल्या इथून अशी लोक तयार होऊ का एक एक गावात त्यांनी जाऊन प्रभूसाठी एक चर्च उभा राहावं. येस. आमेन.